फायनल काय आपण वरती पोहोचले आणि आता मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. म्हणजे नजारा एवढा भारी आहे ना आमचा गाव समोर. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगमध्ये आपण आपल्या गावकडच्या सुंदर आणि निसर्गरम्य वॉटरफॉलला भेट देणार आहोत. हिरवेगार झाडं आणि थंडगार पाणी, शांत वातावरणाचा मनमुराद आनंद घेऊया. तर फायनल गाईस, आता आपण वॉटरफॉलच्या थोड्या जवळ आलेला आहे आणि इकडे बघ किती मस्त थोडा व्ह्यू आहे. बघू शकता तुम्ही डोंगर किती हिरवागार दिसतोय ना. आहे दुसरा वॉटरफॉल आपल्या इकडे जायचं, तो दिसत नाही, थोडा इकडे आहे पुढे. थोड्या पुढे जाऊन वॉटरफॉलची आपण मजा घेऊ आणि माझ्यासोबत मित्र पण आहे. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, झाड किती सुंदर दिसतात. तर मित्रांनो, आता वॉटरफॉल जवळच आहे आणि आपण दम लागलेला आहे मित्रांनो, सवय नाही जास्त फिरण्याची नसते. हाय आपला दानिश भाई. इकडे खूप मस्त असं वातावरण आहे शहराच्या पेक्षा. तर गाइस बघू शकता किती मस्त असा व्ह्यू दिसतोय. आणि आज एवढा दमलोय ना, खूप दिवसातून चाललोय ट्रेकिंगला वॉटरफॉल. इकडे बघू शकता किती घनदाट जंगल आहे. या जंगलातून सफर करतोय असं. इकडे म्हणजे गडवाले पण येतात आमच्या इकडे शनिवारी रविवारी, शनिवारी रविवारी नेहमी येत असतात रेग्युलर इकडं. तर इकडे येताना म्हणजे कसं थोडा सांभाळून चालायचं, काटे असतात ना, पाय घसरतो असं तसं, म्हणजे त्याच्यामुळं थोडा सावकाश चालावं लागतं. बघू शकता तुम्ही. चाललोय आता हळूहळू. मित्र पण मागून येत आहे माझं. खूप दमलोय मित्रांनो, खतरनाक एवढा दम लागतो ना. पहिले एवढं दम नव्हतं लागत, लहान होतो तेव्हा. मोठा झाल्यावर दम लागतो काय लागतो. तर गाईस आता फक्त 2 मिनिटावर राहिलेलो आहे आणि खूप मच्छर चावतात. एवढे मच्छर आहेत ना, म्हणजे आता अंगाला चाकल्या उठतील माझ्या. फक्त 2 मिनिटं, मग आपण आपल्या स्वर्गात जाणार आहोत. आणि स्वर्ग म्हणजे आपले निसर्गात काय, निसर्गाबद्दल बोलावं ना, म्हणजे मला सुचतच नाही. आहेच एवढं बोलण्यासारखं काय. निसर्ग म्हणजे निसर्ग. तर गाईस बघू शकता वॉटरफॉल एवढाच नाही, पुढे गेला पण बघू शकता. तर गाईस आता आपण पोहोचलेलो आहे वॉटरफॉलवर. बघू शकता इथे तो वळ आहे.
म्हणजे आम्ही आलो हो बोलतो तुमच्याकडे काय बोलतात तुम्ही सांगू शकता आता. आता पाण्याचा आवाज जास्त येत असेल आणि वाट कुठून आहे, वाट कुठून आहे, वाट एकूण वाट आहे, रस्ता आहे. आम्ही गावठी भाषा बोलतो, तुम्हाला समजत नसेल म्हणजे वाट्याला रस्ता बोलतो आम्ही. मला रस्ता माहित नाही त्याच्यामुळं चाललाय माझा मित्र पुढे. तर काय मला रस्ता माहित नाही त्याच्यामुळं मित्राच्या सहाय्याने चालते पुढे पुढे. हा. भोगा असली मजा. एवढं भारी वाटतं ना मित्रांनो, म्हणजे काय सांगावं. आम्ही पहिले पण इकडे असं मी माझा हा मित्र पहिले यायचो. खूप वेळा आलेला आहे आमच्या वॉटरफॉलला. मी फिरायला म्हणजे फिरण्याची मजा आहे ना खतरनाक. तर फायनली काय आता आपण पोहोचवलाय धबधब्यावर. बघू शकता किती मस्त नजारा आहे. तर फायनली काय आता आम्ही वॉटरफॉलच्या वरती चाललोय. इकडून बघा, इकडून अशी वाट आहे आणि वरती गेल्यावर तुम्ही बघा, बघू शकता कशी वाट आहे, कसा रस्ता आहे. तर काय मला माहितच नाही वाट कुठून नेमकी जाते. इकडनं इकडनं इकडून जाऊन बघू कुठं जात. तर गाय तिथून व्ह्यू बघा तुम्ही, फक्त व्ह्यू बघा किती मस्त दिसतंय. बघू शकता. तो मोठा फॉल आमचा इकडे जातो. तर काय आम्ही आता अजून थोड्यावरती जाणार आहे. बघा ते दोन दगडे दिसतात ना तिकडे, त्या इथं जाणार आहे आम्ही. तर काय बघू शकता हा आमचं गाव. तर आमचा गाव आहे, आमच्या गावापासून जवळच आहे. तर मित्रांनो आता आपण वरती जाऊ थोडा, मगाशी दाखवलं तिकडे. तर आता आम्ही चालेल वरती, वरचा व्ह्यू बघायला. तुम्ही पण आमच्यासोबत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, कमेंट करू का नका करू. एवढे मच्छर चालत ना, नुसत्या चाकळ्या उठल्यात. तुम्हाला दाखवतो मी, थांबा. दिसतात का बघू, ते बघा कशा चाकळ्या उठल्या. मच्छर चावलं भावा, मच्छर चावलं तर मज्जा करायला मज्जा करतो. उद्या इथं वडवाले पण येते फिरायला, ट्रिपला येतात नेहमी. आणि इकडं पण एक वॉटरफॉल आहे. आता आम्ही भोत्याची बायको होतो, तो भोत्या.
बघा इकडे आमचं गाव दिसतंय मस्त रम्य. गाईस आपण आता वॉटरफॉलच्या वर टोकावर आलेलो आहे आणि वरती आलेलो आहे म्हणजे गाईस आता थोडा पोहोचले वरती आणि इकडनं चालल्यानंतर मी पुढं असल्यावर कुठं पण येतो म्हणजे मगाशी तिकडं नेलता आता एकाला मी मारून जमलोय गाईस. ना फायनल गाईस आपण वरती पोहोचले आणि आता मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो म्हणजे नजारा एवढा भारी आहे ना. आमचा गाव समोर आहे बघा, बघू शकता तुम्ही. आणि हा आहे आमचा गाव बघा, ॲट केलेवाडी. किती मस्त दिसते आमचं सुंदर निसर्गरम्य वातावरणात वसलेला हा म्हणजे केळवाडी गाव. एवढं भारी वाटतं ना गाईस इथं येऊन म्हणजे खूप मस्त वाटतंय. आणि आता माझा मित्र होते आपण शूट करू रील, तर त्याला आता आम्ही रील शूट करतोय. तर फायनली मित्रांनो आता आपण चाललोय घरी आणि खूप मज्जा केली सगळी. ब्लॉग काय बनवता नाही आला कारण सुट्टाला जास्त टाइमच नाही भेटला आम्हाला मज्जा मस्ती. आता चाललो या वाटेनं आलतो या लिंबू खातोय. तर काय संध्याकाळचे 4:45 वाजलेत आणि असं खूप काळोख झालंय आता. घरून फोन आला होता, बोलतात कधी या कधी या. आज खूप मजा केली. नंतर पण आपण नेक्स्ट पुढचा ब्लॉग लवकरच येईल, ते बघू शकता.